मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेले नाही आहेत, हा व्हिडिओ त्या सगळ्या महिलांसाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. ज्या ज्या महिलांचे पैसे जमा झालेले नाही आहेत अशा महिलांचे 3 प्रकार आहेत. एक की ज्यांचा अर्ज हा ॲप्रूव्ह होऊन सुद्धा किंवा अर्ज मंजूर होऊन सुद्धा खात्यावरती 3,000 रुपये जमा झालेले नाही आहेत. 2 ज्यांचा अर्ज अजूनही रिजेक्ट झालेला आहे, डिसॲप्रूव्ह झालेला आहे, अशा महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा झालेले नाही आहेत. आणि 3 अशा काही महिला की ज्यांनी अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्जच भरलेला नाही आहे. तर मित्रांनो चला बघूया यातील पहिला प्रकार. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले होते तरी त्यांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये जमा झालेले नाही आहेत, त्या महिलांनी त्वरित एक काम करायचं आहे. त्या महिलांनी माय आधार लॉग इन या वेबसाईटला जाऊन आपला आधार क्रमांक टाकून तसेच शेजारी डिस्प्ले होणारा कॅप्चा व्यवस्थित एंटर करून आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP आल्यानंतर लॉग इन करायचं आहे. सदरच्या वेबसाईटवरती लॉग इन झाल्यानंतर आपण आपल्या आधार नंबरशी संलग्न असणारा किंवा रजिस्टर्ड असणारा बँक खाते नंबर व्यवस्थित नोट डाऊन करून तोच खाते नंबर आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये नमूद करायचा आहे. अर्ज दाखल करूनही आणि अर्ज मंजूर होऊनही जर का बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत अशा सगळ्या महिलांचा मॅक्सिमम प्रॉब्लेम हा त्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नाही आहे किंवा अटॅच नाही आहे हाच आहे. अजून एक बाब ती म्हणजे DBT. DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेअंतर्गतच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये सरकारकडून डायरेक्ट पैसे जमा होतात. तेव्हा आपलं खातं DBTशी संलग्न करण्यासाठी बँकेमध्ये आपल्याला एक अर्ज करायचा आहे. आता याच्यामधील दुसरा प्रकार तो म्हणजे ज्यांचे अर्ज बाद झालेले आहेत किंवा रिजेक्ट झालेले आहेत, डिसॲप्रूव्ह झालेले आहेत आणि ज्यांना हा अर्ज पुन्हा रिसबमिट करण्याचा ऑप्शन येत आहे, त्या महिलांनी आपले अर्ज दुरुस्त करून डॉक्युमेंट्स व्यवस्थित पुन्हा एकदा अटॅच करून काही डॉक्युमेंट्सचे फोटो पुन्हा एकदा काढून आपल्याला हा अर्ज रिसबमिट करायचा आहे. तर आता बघूया यातला तिसरा प्रकार. तो म्हणजे आपल्या मैत्रिणीला, आपल्या बहिणीला किंवा आपल्या शेजारणीला जेव्हा 3,000 रुपये आलेले आहेत हे बघून ज्या महिला जाग्या झालेल्या आहेत, ज्यांनी अजूनही अर्जच भरलेला नव्हता, त्या महिलांनी घाबरून किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही आहे. अशा महिला 31 ऑगस्टपर्यंत आपला अर्ज भरू शकतात. तुम्हाला जुलैपासून ते सप्टेंबरपर्यंतचे म्हणजेच तब्बल 3 महिन्यांचे 4,500 रुपये आपल्या खात्यावरती जमा होतील. तेव्हा अर्ज भरण्यास सुरुवात करा. मित्रांनो याच प्रकारची महत्त्वाची माहिती आपल्या मोबाईलवरती त्वरित मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.